काय उपटली? 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय उपटली? बोलायला आहे ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ, होणार नाही असं. एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची लायकी पण नाही आणि अवकात पण नाही आहे. या रवींद्र चव्हाणने अनेक वायदे केले. मागच्या गणपतीला सांगितलं होतं पुढच्या गणपतीला कुठलीही अडचण कोकणवासींना येणार नाही. आज आपण पाहिलं तर तो रस्ता मुंबई गोवा जैसे थे आहे. अहो 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग होतो आणि हा पागल झाल्यासारखा बडबडतोय. याचं डोकं ठिकाणावर नाही आहे. हा कानफडीत देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कधी काढता नाही याची मला जाणीव आहे आणि अशा भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. पण याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोहन भागवतजी यांच्याकडे तक्रार केलेली आहेत, मी लेखी तक्रार केलेली आहेत. आणि हा माणूस पागल झालेला आहे, याला युती तोडायची आहे आणि तशा पद्धतीचं याचं कोकणामध्ये काम चालू आहे. याची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीच मी याच्या आधी केलेली आहे पत्र पाठवून. एक मंत्री आहेस, जबाबदार माणूस आहेस, कुणाच्या बाबतीमध्ये काय बोलतोयस थोडं भान पाहिजे. म्हणजे तुला काय पागल कुत्रा चावलाय का याचं भान त्याला हवंय ना. त्याला असले 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 मंत्री जर असतील तर महाराष्ट्राचा विकास कुठला होणार आहे. मुंबई विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपाच्या 2 ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला ते युती तोडायचं काम करतायत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केलेला आहे. तर रामदास कदम हे अडाणी त्यांनी 15 वर्षात काय केले असा परखड सवाल करत चव्हाण यांनी पलटवार केलेला आहे. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की दापोली जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठली आहे ते मी दिल्लीला कळवलेलं आहे. 14 वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला, परंतु मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वतः लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय? रवींद्र चव्हाण एक चमचागिरी करतात, काम करत नाही, खड्डेमय रस्ते आहेत, नुसते पाणी दौरे कशासाठी? रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहे, त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तर यांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये यायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.